हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाला समजलं की हर्षवर्धननेच तिला या सगळ्या प्रकरणात अडकवलंय. मग ऊर्जाने हर्षवर्धनना तुरुंगात भेटायला बोलवलं आणि हर्षवर्धनसमोर हात जोडून विनंती केली की मला या सगळ्या प्रकरणातून सोडवा. तेव्हा हर्षवर्धनने चक्क ऊर्जाला आपल्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. मला सोडवा अशी भीक मागायला लावली. ऊर्जाने हे केलं. मग त्यानंतर हर्षवर्धनने तिच्यासमोर 3 अटी ठेवल्या. वकिली कायमची सोडायची, शौर्यला घटस्फोट द्यायचा आणि हे सगळं मी तुला करायला सांगितलंय हे या जन्मात शौर्यला सांगायचं नाही. ऊर्जाला जबर धक्का बसला, पण ऊर्जाने या सगळ्यासाठी होकार दिला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही तुरुंगात बसलेली असते आणि ऊर्जाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो की हे सगळं हर्षवर्धन जहागीरदारांनी घडून आणलंय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेच आहेत. जेव्हा मला या सुशिलाची केस मिळाली होती तेव्हासुद्धा हर्षवर्धनने मला खूप मदत केली होती. ऊर्जाला आठवतं की जेव्हा तिला सुशिलाची मुलगी सोनालीला भेटायला जायचं होतं तेव्हा आदित्य म्हणाला की मी जातो. विजया नकार देत होती, परंतु हर्षवर्धन म्हणाला जाऊ दे तिला. विजयाचा नकार, तिचा विरोध झुगारून हर्षवर्धनने मला मदत केली होती, मला सपोर्ट केला होता, हे ऊर्जाला आठवतं. मग ऊर्जा म्हणते त्यानंतर जेव्हा पार्टीमध्ये मी शौर्यला म्हणत होते की चल माझ्याबरोबर, मला त्याच्याशी बोलायचं होतं, तेव्हा हर्षवर्धन जाणून बुजून पुन्हा पुन्हा शौर्यला माझ्यापासून दूर नेत होता. शौर्य आणि माझी भेट होऊच नये, त्याचं आणि माझं बोलणं होऊच नये, यासाठी हर्षवर्धनने काय काय प्रयत्न केले होते हे सगळं ऊर्जाला आठवतं. आणि ऊर्जा म्हणते हेच खरं आहे. या सगळ्या प्रकरणामागे हर्षवर्धन जहागीरदारांचाच हात आहे, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस अशी काहीतरी नवीन योजना तयार केली की मी घराबाहेर एकटीच जावी. शौर्य आणि सुशिलाताईंची कधीच भेट होऊ नये, कधीच ओळख होऊ नये, यासाठीच हर्षवर्धन जहागीरदारांनी प्रयत्न केले. हे सगळं ऊर्जाला आठवतं आणि ऊर्जा म्हणते त्यामुळेच जेव्हा मी या प्रकरणात अडकले तेव्हासुद्धा त्यांनी मला मदत करण्याचा आव आणला, माझी केस लढण्याची ऑफर दिली. हे सगळं त्यांनी जाणून बुजून केलंय, म्हणजे शौर्यला असं वाटू नये की या सगळ्या प्रकरणात त्यांचा हात आहे, शौर्य आणि माझ्यासुद्धा भांडणं लागावीत, यासाठी त्यांनी हे सगळं केलं. ऊर्जाला सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला असतो. मला या प्रकरणात अडकवणारे हर्षवर्धन जहागीरदार आहेत हे ऊर्जाला समजतं आणि ऊर्जा तेथेच तुरुंगाला असं डोकं लावून बसते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की आता पुढे काय करायचं. आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. ऊर्जा ही पाठमोरी असते, त्यामुळे शौर्य आलाय हे तिला कळत नाही आणि शौर्याला असं वाटतं की ऊर्जा खूप दुःखी आहे, मी तिच्याशी भांडलो, तिला जामीन मिळाला नाही म्हणून तिला वाईट वाटतंय. आणि मग शौर्य हा ऊर्जाला आवाज देतो ऊर्जा. ऊर्जा दचकून मागे पाहते. शौर्य तिच्यासमोर उभा असतो. शौर्य कान पकडतो आणि म्हणतो ऊर्जा, आय एम रिअली सॉरी, खरंच माझं चुकलं. मी तुझ्यावर चिडलो की तू डॅडचं का ऐकलं नाहीस, पण जामीन न मिळाल्यामुळे तुलासुद्धा किती त्रास होत असेल ना, याचा मी विचारच केला नाही, खरंच मला माफ कर. तर ऊर्जा लगेच त्याला म्हणते शौर्य, तू तुझ्या डॅडला इथे बोलव ना. हे ऐकून शौर्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. शौर्य विचारतो माझ्या डॅडला आणि यावेळेस येथे? शौर्यला ऊर्जा म्हणते हो शौर्य, प्लीज माझं एवढं काम कर, आत्ताच्या आत्ता तुझ्या डॅडला इथे बोलव, मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शौर्य म्हणतो हो ठीक आहे, बोलवतो, कॉल करतो मी त्यांना. आणि शौर्य हर्षवर्धनला कॉल करायला जातो. ऊर्जा विचार करते हर्षवर्धन जहागीरदार, आता या प्रकरणात तुम्हीच मला अडकवलं आहे की नाही याचा सोक्षमोक्ष मी लावणारच. आणि मला जर या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असेल तर मला या जेलमधून बाहेर पडावं लागेल आणि मला या जेलमधून तुम्हीच बाहेर काढू शकता हे सुद्धा मला माहिती आहे, असा विचार ऊर्जा करते. आणि मग थोड्या वेळानंतर शौर्य हा जेलमध्ये हर्षवर्धनची वाट पाहत असतो. तेवढ्यात हर्षवर्धन तेथे पोहोचतो. हर्षवर्धन विचारतो शौर्य, एवढ्या रात्री मला इथे का बोलवलं आहे? तर शौर्य म्हणतो सॉरी डॅड, मला माहिती आहे तुम्हाला तुमची कामं सोडून येथे यावं लागलं, पण ऊर्जाला तुम्हाला भेटायचं आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो आता काय भेटून फायदा, मी तिला म्हणालो होतो कोर्टात मी सांगितल्याप्रमाणे बोल, ती बोलली नाही. आता जे तिला मला बोलायचं आहे ना ते आपण आपल्या घरी बोललो असतो, येथे तुरुंगात नाही. शौर्य म्हणतो डॅड मला सगळं मान्य आहे, पण तिला तुम्हाला भेटायचं आहे
ती हट्ट धरून बसलीये की मला तुझ्या डॅडशीच बोलायचंय. हर्षवर्धन म्हणतो, हट्ट नाही, मूर्खपणा आहे हा, स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळेच ती आज या जेलमध्ये आहे. आता भेटून बोलून काय फायदा आहे? कशाला बोलवलंय तिने भेटायला? काय बोलायचंय तिला? शौर्य म्हणतो, डॅड मला खरंच माहीत नाहीये तिला नेमकं काय बोलायचंय. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे. हर्षवर्धनला शौर्यला तेथे ठेवायचं नसतं. त्यामुळे हर्षवर्धन विचारतो, ऊर्जाने काही खाल्लं का? शौर्य म्हणतो, अरे यार, मी काही विचारलंच नाही तिला. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य असं काय करतोयस तू? तिला जामीन नाही मिळालाय, त्यामुळे तिने काही खाल्लं नसेल. जा, तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी तिच्याशी बोलतो. शौर्य काहीतरी खायला जातो आणि हर्षवर्धन एकटाच तेथे असतो. ऊर्जा तुरुंगाच्या बाहेर पाहते. तिला दिसतं की हर्षवर्धन आलाय. मग लेडी कॉन्स्टेबल तुरुंगाचा दरवाजा उघडते. शौर्य बाहेरून बोलतो, पण हर्षवर्धनला स्पेशल एंट्री आतमध्ये. हर्षवर्धनची वट आहे. आणि मग हर्षवर्धन आतमध्ये जातो आणि ऊर्जाला विचारतो, बोल, मला येथे कशासाठी बोलवलंय? आणि मग ऊर्जा आपली नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टिंग सुरू करते. हर्षवर्धनचं सत्य जाणून घेण्यासाठी ऊर्जा सरळ सरळ हर्षवर्धन समोर हात जोडते आणि म्हणते, सर, मला या प्रकरणातून सोडवा, मला या जेलमधून बाहेर काढा. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्का बसतो. ऊर्जा माझ्यासमोर हात जोडतीये, मला या केसमधून सोडवा अशी विनवणी करते. यावर त्याचा विश्वासच बसत नाही. ऊर्जा म्हणते, सर, फक्त तुम्हीच मला वाचू शकता, प्लीज मला बाहेर काढा. हर्षवर्धन विचारतो, काय झालंय अचानक? कालपर्यंत तर मोठ्या मोठ्या बाता करत होती की स्वतःची केस मी स्वतःच लढणार, मी स्वतःला सोडवणार, आणि आज गेला का सगळा कॉन्फिडन्स? कसं असतं ना ऊर्जा, अति आत्मविश्वास आणि मूर्खपणा यामध्ये खूप थोडा फरक असतो आणि तू तो फरकच विसरून गेलीये. आत्मविश्वासाच्या नादात तू मूर्खपणा केलास हे कदाचित तुला आता कळलंय. आणि ऊर्जा हात जोडून मान खाली घालते. हर्षवर्धन म्हणतो, आता काय तुझी इच्छा आहे? मी तुला सोडवावं? ऊर्जा म्हणते, हो सर, माझं खूप चुकलं. मी आधीच तुम्हाला ही केस द्यायला हवी होती. माझं चुकलं. मी अति आत्मविश्वासात खूप मोठी चूक करून बसले. पण मला आता कळतंय सर, या प्रकरणातून जर मला कुणी सोडू शकत असेल ना, तर ते फक्त तुम्ही आहात. तुम्हीच मला या प्रकरणातून सुखरूप सोडू शकता, दुसरं कोणी नाही. प्लीज सर, मला सोडवा. मी तुमच्यासमोर हात जोडते. हर्षवर्धन भलताच खुश होतो आणि म्हणतो, आत्ता तुला अक्कल आलीये. ऊर्जा शिंदे, तू इनोसंट आहेस, निर्दोष आहेस, हे मला माहिती आहे. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो आणि ऊर्जा विचार करते, यांना कसं माहीत की मी निर्दोष आहे? हर्षवर्धन म्हणतो, आणि या केसमधून तुला कुणी सोडू शकतं ना, तर ते फक्त मीच आहे. ऊर्जा रडत रडत म्हणते, खरं बोलताय सर तुम्ही. मी हरलीये, पूर्ण हरलीये. मला माहिती आहे या केसमधून मी स्वतःला नाही सोडू शकणार. मी ही केस नाही जिंकू शकणार, स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकणार. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडतीये, विनंती करतीये, सर, प्लीज माझी ही केस लढा, प्लीज माझी ही केस लढा. हर्षवर्धन हसू लागतो आणि पुन्हा मागे वळून पाहतो आणि म्हणतो, ऊर्जा, मी तुला सांगितलं होतं की कोर्टात सांग, गोळी मी विक्रांतवर नाही चालवलीये, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि कोर्टात सगळं खरं खरं सांगितलंस. तो ॲडव्होकेट विशाल कीर्तीकर एकानंतर एक आरोप तुझ्यावर लावत होता आणि तुझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं. तू गुपचूप सगळं ऐकत होती आणि मग काय झालं, कोर्टाने तुझा जामीन नाकारला. ऊर्जा शिंदे, हे या जे सगळे कायदे आहेत ना, ते घोळून प्यायलोय मी. कोणत्या केसमधून कशी सोडवणूक करता येते ते मला चांगलंच माहिती आहे. पण तुझा स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स होता, त्यामुळे तू आज या अवस्थेत आहेस. जर तुला या केसमधून कुणी बाहेर काढू शकतं ना, तर तो फक्त मी आहे, मी. दुसरं कुणीही तुला या केसमधून बाहेर काढू शकत नाही. आणि जर तुझी अशी इच्छा असेल की मी तुझी केस लढावी आणि तुला या केसमधून निर्दोष सोडवावं, तर तुला आत्ताच्या आत्ता तुझा हा सगळा माज, तुझा हा सगळा आत्मविश्वास, तुझा हा सगळा अहंकार बाजूला ठेवून माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागावी लागेल आणि गुडघ्यावर बसून माझ्यासमोर हात जोडून भीक मागावी लागेल आणि म्हणावं लागेल, हर्षवर्धन सर, मला वाचवा, मला या प्रकरणातून सोडवा. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसतो. म्हणजे हा माणूस किती मोठा नालायक आहे हे ऊर्जाला समजतं. ऊर्जा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. हर्षवर्धन तिला सांगतो, तुझ्या बापाला सुद्धा मी सांगितलं होतं की कोर्टात फक्त मी सत्याच्या बाजूने लढतोय किंवा मी खरा आहे असं बोलून चालत नाही, तर कायदा आपल्या बाजूने वळवावा लागतो आणि कोर्टात जे सिद्ध केलं जातं
तेच अंतिम सत्य असतं एवढं लक्षात ठेव. तुझ्या बापाला हे समजलं नाही. तुझ्या बापाने आत्महत्या केली आणि तू नेहमी त्याचा दोष मला देत राहिली की माझ्यामुळे तुझ्या बापाने आत्महत्या केली आहे आणि आज तू सुद्धा तीच चूक करतीयेस. ऊर्जाला खूप वाईट वाटतं की हर्षवर्धन तिच्या बाबांबद्दल असं बोलतोय. तिला पायावर नाक रगडून हात जोडून माफी मागायला लावतोय, भीक मागायला लावतोय. ऊर्जा पाठमोरी होते. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसते. हर्षवर्धन तिच्याकडे पाहतच राहतो आणि ऊर्जा म्हणते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे की मी निर्दोष आहे हे तुम्ही मान्य केलं आहे. आता मी काय करते ते पाहाच, असा विचार करून ऊर्जा पाठमोरी होते आणि चक्क हर्षवर्धन समोर हात जोडते. आपल्या गुडघ्यावर खाली बसते आणि हर्षवर्धन समोर भीक मागितल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहते. हर्षवर्धन एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. त्याचा इगो सुखावला जातो. तो खूप खुश होतो की ऊर्जा माझ्यासमोर या अवस्थेत आहे. आणि मग ऊर्जा चक्क हर्षवर्धनच्या पायावर डोकं ठेवते. हर्षवर्धन खूप खुश होतो. ऊर्जा हे सगळं फक्त स्वतःला वाचवण्यासाठी, सत्य जाणून घेण्यासाठी नाटक करत असते. मग ऊर्जा हर्षवर्धनच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर पुन्हा हर्षवर्धनसमोर हात जोडते आणि म्हणते, माझं चुकलं. आजपर्यंत मी तुमच्याशी जे काही वागले त्यासाठी मला माफ करा हर्षवर्धन सर. यानंतर मी तुमच्याशी परत असं कधीच वागणार नाही. मी तुमच्यासमोर हात जोडते, भीक मागते. मला या प्रकरणातून सोडवा. या प्रकरणातून जर मला कुणी सोडू शकत असेल तर ते फक्त तुम्हीच आहात. मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते. हर्षवर्धनला खूप आनंद होतो. हर्षवर्धन ऊर्जाला उभं राहायला सांगतो. ऊर्जा उभी राहते आणि मग हर्षवर्धन तिला ठणकावून सांगतो, ऊर्जा शिंदे, तुझा आहे ना सगळ्यात मोठा गैरसमज काय माहिती का, की तुला सगळ्यातलं सगळं कळतं. पण आत्ता तुझी अक्कल ठिकाण्यावर आली असेल. तुला जर कुणी निर्दोष सिद्ध करू शकत असेल ना तर तो फक्त मी आहे. आणि मला माहिती आहे की तू इनोसंट आहेस, निर्दोष आहेस. परंतु फक्त कोर्टात मी इनोसंट आहे, निर्दोष आहे असं बोलून होत नाही. त्यासाठीचे पुरावे सादर करावे लागतात. आणि तू तर खूप हुशारक्या मारायची. मग आता काय झालं? अचानक तुझा विचार कसा काय बदलला? अचानक तुझं चुकतंय आणि मीच तुला सोडू शकतो हा साक्षात्कार तुला कसा झाला? ऊर्जा म्हणते, सर मला कळलंय की या सगळ्या बोलायच्या बाता आहेत की कायदा, त्यानंतर सत्य, खरं. पण खऱ्या आयुष्यात असं काही नसतं हे मला कळून चुकलंय. आणि मला जर या जेलमधून बाहेर यायचं असेल तर तुमच्याशिवाय मला काहीच पर्याय नाही आहे. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडते सर, भीक मागते, तुमच्या पाया पडते. पण प्लीज मला या केसमधून सोडवा, मला निर्दोष सोडवा. हर्षवर्धन म्हणतो, आत्ता तुला हे शहाणपण आलंय. परंतु याआधी तू माझ्याबरोबर जे काही केलंय ना ते सगळं मी नाही विसरू शकत. त्यामुळे आता तू माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी तर मागितली आहे. पण आता जर तुला या केसमधून सुटायचं असेल, जेलमधून बाहेर यायचं असेल तर तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. ऊर्जाला प्रश्न पडतो की हर्षवर्धन हे काय म्हणतोय. हर्षवर्धन तुरुंगाच्या दिशेने वळतो आणि ऊर्जाला सांगतो, हे छोटंसं काम म्हणजे तुला माझ्या 3 अटी मान्य कराव्या लागतील. जर तू माझ्या या 3 अटी मान्य करत असशील तरच मी तुला या केसमधून निर्दोष सोडू शकतो. ऊर्जा विचारते, कोणत्या 3 अटी? आणि मग हर्षवर्धन एक एक करून ऊर्जाला आपल्या सगळ्या अटी सांगत असतो. हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, माझी पहिली अट, मी तुला या केसमधून सोडवतो, पण त्यानंतर तू वकिली सोडायची. हे ऐकून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन सांगतो, यानंतर तू विसरून जायचं की तू एक वकील आहेस. क्लायंट, केसेस हे सगळं विसरून जायचं. पुन्हा कधीच कोर्टाची पायरीसुद्धा चढायची नाही. ऊर्जा विचारते, आणि दुसरी अट? हर्षवर्धन सांगतो, माझी दुसरी अट ही आहे की तू माझ्या मुलाला, शौर्यला घटस्फोट द्यायचा, त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जायचं. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही. हर्षवर्धन तिला हे सगळं काय सांगतोय. हर्षवर्धन तिला म्हणतो, कोर्टातून, जेलमधून बाहेर आल्यावर लगेच घटस्फोट नाही द्यायचा. काही दिवस तू आमच्या घरात राहू शकतेस. पण या दरम्यान तुझ्यात आणि शौर्यमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल. तू शौर्यपासून दूर राहायचं आणि मग एक दिवस त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. पुन्हा त्याच्या आयुष्यात परत कधीच यायचं नाही. ऊर्जा रडू लागते. हर्षवर्धन हे काय बोलतोय यावर तिचा विश्वासच बसत नाही. ऊर्जा विचारते, आणि तिसरी अट? तर हर्षवर्धन तिला सांगतो, तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे हे सगळं मी तुला करायला सांगितलंय.
हे या जन्मात तरी शौर्याला कळता कामा नये. त्याला नेहमी असंच वाटलं पाहिजे की वकिली सोडण्याचा निर्णय तुझा होता, शौर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय तुझा होता, यामध्ये माझा कोणताही हात आहे किंवा मी तुला काही सांगितलंय हे तू त्याला कधीही सांगणार नाहीस. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही की हर्षवर्धन तिला सोडवण्याच्या बदल्यात या सगळ्या अटी तिच्याकडून मान्य करून घेतोय. ऊर्जा ढसाढसा रडू लागते, खाली बसते आणि ऊर्जाला आठवतं हर्षवर्धनच्या या सगळ्या अटींबद्दल ऐकून तिला आपल्या बाबांची आठवण येते. जेव्हा ती आपल्या आईला सांगायची की मला केसेस लढायच्या आहेत, माझ्या बाबांसारख्या अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यानंतर पद्माच्या केसमध्ये जज साहेबांनी माझं कसं कौतुक केलं होतं हे ऊर्जाला आठवतं. आणि आता हाच हर्षवर्धन आपल्याला चक्क वकिली सोडायला सांगतोय. याचा विचार करून ऊर्जा खूप दुःखी होते, कारण वकिली हा फक्त तिचा पेशा नाहीये तर तिचं पॅशन आहे आणि हर्षवर्धन तेच तिला कायमचं सोडायला सांगतोय. मग ऊर्जाला हर्षवर्धनची दुसरी अट आठवते की शौर्याला घटस्फोट द्यायचा. शौर्यबरोबर केलेलं लग्न ऊर्जाला आठवतं, शौर्यबरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण ऊर्जाला आठवतात आणि हर्षवर्धन आता तिला घटस्फोट घ्यायला सांगतोय हे तिला आठवतं. ऊर्जा रडत असते, दुःखी असते. हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मला माहिती आहे हा निर्णय घेणं एवढं सोपं नाहीये आणि तू लगेचच्या लगेच निर्णय द्यावा अशी माझी अपेक्षा सुद्धा नाहीये. तू या सगळ्या गोष्टीवर निवांत विचार कर. आज नाही सांगितलं उद्या सांगितलं तरी चालेल. उद्या मी पुन्हा तुला भेटायला येईल. असं म्हणून हर्षवर्धन हा तुरुंगातून बाहेर पडतो. परंतु ऊर्जाला लवकरात लवकर बाहेर निघायचंय, त्यामुळे ऊर्जा लगेच जोरात ओरडते, थांबा सर. आणि हर्षवर्धन मागे वळतो, जेल जवळ येतो आणि ऊर्जा त्याला सांगते, मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, फक्त मला या तुरुंगातून सोडवा. हर्षवर्धन भलताच खुश होतो आणि ऊर्जा या तीनही अटी पुन्हा एकदा रिपीट करते. मी वकिली कायमची सोडेल, क्लायंट्स, केसेस काहीही स्वीकारणार नाही, पुन्हा कधीही कोर्टाची पायरी चढणार नाही. मी शौर्याला घटस्फोट देईल, त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जाईल आणि मी शौर्याला हे कधीही कळू देणार नाही की वकिली सोडण्याचा आणि शौर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय हा तुम्ही माझ्यावर लादला होता, मी तो घेतला नव्हता. ऊर्जा हे सांगताना ढसाढसा रडत असते आणि मग हर्षवर्धन तिच्यासमोर आपला हात पुढे करतो आणि म्हणतो, ऊर्जा मला तुझ्याकडून वचन हवंय की तू या सगळ्या अटी पूर्ण करशील, तू तुझा शब्द मोडणार नाही. ऊर्जा हर्षवर्धनच्या हातात हात देते आणि म्हणते, हर्षवर्धन सर, मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करतेय आणि मी माझा शब्द मोडणार नाही. मी वकिली सोडेल, मी शौर्याला घटस्फोट देईल आणि शौर्याला हे सगळं तुम्ही सांगितलंय हे कधीही कळू देणार नाही. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि हर्षवर्धनचा सीन पाहायला नेहमीच मजा येते आणि आज ऊर्जाने स्वतःला वाचवण्यासाठी हर्षवर्धनच्या पायावर डोकं ठेवलं, त्याच्यासमोर हात जोडून भीक मागितली, शौर्याला घटस्फोट द्यायला तयार झाली, वकिली सोडायला तयार झाली. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग होतं. पण ऊर्जाने हे जाणून बुजून केलं, हा सगळा तिचा प्लॅन आहे, कारण तिला जेलमधून बाहेर पडायचं आहे आणि हर्षवर्धन विरुद्ध पुरावे गोळा करायचे आहेत. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये पाहू की हर्षवर्धनने ऊर्जाला जामीन मिळवून दिलेला असेल आणि मग तेथे आमदार शिर्के असणार. आमदार शिर्के खूप चिडेल आणि हर्षवर्धनला म्हणेल, हर्षवर्धन जहागीरदार, तुझ्या सुनेने माझ्या मुलाचा खून केलाय आणि तू तिला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करतोयस. तुझ्या सुनेला फाशी झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुझ्या सुनेला फाशी होईल एवढं लक्षात ठेव. हर्षवर्धन, शौर्य, ऊर्जा खूप चिडतील आणि मग हर्षवर्धन आमदार शिर्केवर ओढून म्हणेल, माझ्या सुनेला मी निर्दोष सोडून दाखवणार. तुझ्या दम असेल ना तर तू काय करायचं ते करून दाखव. मग आमदार शिर्के सुद्धा हर्षवर्धनला धमकी देईल, तू आणि तुझ्या सुनेने मिळून माझ्या मुलाचा खून केलाय. एक लक्षात ठेव, तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला मी जिवंत सोडणार नाही. तुमच्या तिघांची उलटी गिनती सुरू झालीये.
जसं तू माझ्या मुलाला मारलंस ना, तसं मी तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला मारणार. तू जसं माझ्या मुलाला माझ्यापासून कायमचं दूर केलंस ना, तसं मी तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला कायमचं तुझ्यापासून दूर करणार. एवढं लक्षात ठेव, नाहीतर नाव आमदार दिग्विजय शिर्के सांगणार नाही. शौर्य, हर्षवर्धन, ऊर्जा आमदार शिर्केकडे रागारागाने पाहत असतात. आता आमदार शिर्केचा सख्खा पोटचा मुलगा गेलाय, त्यामुळे तो चिडलाय आणि त्यात हर्षवर्धन ऊर्जाची बाजू घेऊन कोर्टात लढतोय. हे पाहून तर त्याला राग येणं हे स्वाभाविकच आहे, पण तो ज्या काही धमक्या देतोय त्यामुळे आता यापुढे मोठा राडा होईल आणि ही केस आणखीनच रंगेल, ही मालिका आणखीन रंगेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.